आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज, मराठी बातमी आपल्या हक्काची। मंगरुळात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या। मंगरुळपीर येथील एका 26 वर्षीय युवकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याने पोलिसांनी 31 मार्च रोजी 5 जणांवर गुन्हा दाखल केला आहे। फिर्यादी मुस्तकीम खान हमीद खान वय 24 वर्ष, राहणार मन्यार चौक मंगरुळपीर यांनी पोलिसात तक्रार दिली की 30 मार्च रोजी आरोपी हातात लोखंडी पाईप घेऊन घराच्या आजूबाजूला फिरून मारण्याच्या धमक्या देत होते। फारुख खान यांनी जिवे मारण्याची धमकी दिली होती। धमक्यांमुळे फिर्यादी व फिर्यादीचा भाऊ सलीम हा खूप घाबरून गेला होता। दिनांक 30 मार्च रोजी झालेल्या या घटनेमुळे सलीम हा सकाळी उठल्यापासूनच तणावात होता। 31 मार्च रोजी सकाळी घरातील सर्वजण खालच्या मजल्यावर काम करत होते। फिर्यादीने वरच्या मजल्यावर जाऊन पाहिले असता सलीम खान हमीद खान वय 26 वर्ष यांनी घराच्या छताला असलेल्या लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला। 30 मार्च रोजी आरोपी सोबत झालेल्या भांडणाच्या कारणावरून दहशतीत येऊन सलीम खान यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची फिर्यादीत नमूद केले आहे। या तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमानुसार 5 जणांवर गुन्हा दाखल केलाय। या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवचरण डोंगरे करीत असून आरोपीचा शोध सुरू आहे। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी वाशिम जिल्ह्यावरून प्रतिनिधी दिलीप अवगन पाटील, वाशिम। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।